नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट शिवसेनेच्या रॅलीत दाखवा रॅली. चलो चंदन आओ, ये चंदन. हा या चंदन या. मला सांगा, तीन शिवसेना एक राष्ट्रवादी सगळे येणार, 3 आरक्षण इथे येणार. एक मिनिट भैया, भाऊ बोला. मला सांगा, बोलत नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघायला किती गर्दी दिसायला लागली इथं आणि बापूची रॅली आहे. सगळे मला बापू एवढी मोठी रॅली निघाली आहे, काय सांगाल तुमच्या प्रभागातल्या लोकांना? प्रभाग क्रमांक 7 मधील माझ्या माय मावल्यांनी, माझ्या युवक मित्र असतील, वडीलधारी मंडळींनी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या पाठीमागे प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की ही माणसं काय कुणाला धरून आणलेली नाहीत, कुणाला रुपया देऊन आणलेली नाहीत, तर मनापासून प्रेमाने आमच्या 4 उमेदवारांवर प्रेम करत असलेली, एकनाथजी शिंदे साहेबांवर प्रेम करणारी, अजितदादा पवारांवर प्रेम करणारी, दोन्ही पक्षाला मानणारी ही सगळी मंडळी आहे. या मंडळीला कुणाला रुपया आणलेला नाही. उलट तुम्ही दुसरीकडे बघितलं असेल, रसिक मध्ये जेवण खाऊ घालून, रसिक मध्ये आणून आयशरनी घरकुल, बिडी घरकुल, कुमटा नाका इथून आणून बायका आणून त्यांना रॅल्या करायची वेळ या प्रभाग क्रमांक 7च्या जनतेने आणून त्यांच्या समोर ठेवलेली. सगळ्यात महत्वाचा जे सोन्या गणपती आहे तिथले मत आपल्याला निर्णायक आहेत. मला सांगा, सोन्या कुणाकडे जाणार आता? सोन्या गणपती हा संतोष भाऊ पवारच्या खंबीरपणे पाठीशी आहे. मी राजन भाऊ, आमच्या गल्लीत एक बैठक 1 वर्षाखाली झाली होती. आम्ही आमच्या धर्मशिलेला शब्द दिलेला आहे की संतोष भाऊ जे उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि आता संतोष भाऊ पवार आणि अमोल बापूंनी युती केल्यामुळं आज आमचं पॅनल बनलेलं आहे. अमोल बापू असतील, अनिकेत दादा पिसे असतील, मनोरमाताई सपाटे असतील किंवा मनीषाताई कणसे असतील, यांना भरघोस मतानं निवडून देण्याचं वचन सोन्या गणपती देत आहे. खरंच जे सोन्या गणपती आहे, मला सांगा काय रणनीती आहे? काय रणनीती, आता दोन्ही पुतणेच आहेत माझे, दोन्ही उमेदवार जवळचे आहेत. आणि जे आता आम्ही आमच्या सोलापूर शहरामध्ये आम्ही धर्मशिलांमध्ये ठरवलं होतं, 1 वर्षापूर्वी बैठक झाली होती की जो कोणी आमच्या उमेदवाराला, आमच्या भागातल्या उमेदवारी देईल त्याला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा. खरंच पाठीशी उभा राहायला लागले सगळे. भाऊ मला सांगा, कशी असणार आहे निराळ वस्ती? निराळी वस्ती 100% प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या मागे असणार आहे. आणि आज गेले शिवसेना आणि राष्ट्रवादी घराच्या मागच पूर्ण प्रभाग असणार आहे. आणि गेले 15 दिवस झालं प्रभाग 7 मधून आणि निराळी वस्ती भागातून भरघोस प्रतिसाद 4 उमेदवार मिळत आहे. आणि येणाऱ्या 16 तारखेला ते दिसून येईल. मला सांगा काय रणनीती? चोरला मंगळा तालीम असो, इकडे शिवस्मारक मंडळ असो, निराळ वस्ती असो, अवंती आणि धर्मशी लाईन, जुनी पोलीस लाईन, परत पूर्ण प्रभाग 7 मधील जनता येणाऱ्या 15 तारखेला शिवसेना आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणून दाखवणार. आणि येत्या या महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. खरंच शिवसेना काही नसताना, काही काय नाही करता, पण लढा लागली आहे, हे मात्र खरं. कार्यकर्ते घेऊन लढा लागलेत, काही नसताना कार्यकर्ते घेऊन लढा लागलेत असं बापू म्हणलेले आहेत. सगळे खर्च करायला लागलेत भाजपवाले. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. या आपण महिलाकडे जाणार आहोत. चंदन या इकडे, महिलाकडे जाणार आहोत. या गर्दी तर आपल्याला भरपूर दिसायला लागली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असणार आहे आपण घेणार? मला सांगा, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, कुणामार्फत, कुणासाठी? शिंदे साहेबांकडून भेटतात.
शिंदे साहेबांकडनं भेटते खरंच बेस्ट. अजून आपण जाणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये. मला सांगा वहिनीला 1500 मिळतात का? हा? वहिनीला 1500 मिळतात का? कोणामुळे मिळतात? एकनाथ शिंदे साहेब, लाडकी बहीण एकनाथ शिंदे साहेब 100% मिळणार 1500 रुपये. वहिनीला पण मिळणार सगळ्यांना 100%. कुणामुळं? एकनाथ शिंदे साहेब. सांगा की फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळं शिवसेना आणि एक घड्याळ. आता 3000 भेटला, 3000 एकनाथ शिंदे साहेबांमुळे 3000 भेटते. खरं आपण महिला हे आपले सगळे महिला आहेत, त्यांना जाऊ दे पुढं. मला सांगा हे उमेदवार आहेत, मला सांगा ताई, हे सगळे लाडक्या बहिणी एवढे दिसायला लागलेत, त्यांना सगळ्यांना 1500 रुपये मिळते. ते कुणामुळे मिळते? एकनाथ भाऊ शिंदेमुळे मिळते, अजितदादा पवारमुळे मिळते. मी एवढंच सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 7 जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, युवा नेते अनिकेतदादा पिसे, मनोहरताई सपाटे, मी मनीषा. तुमच्या प्रभागातल्या महिलांना तुम्ही काय आदेश देणार ते सांगा. महिलांना काय आहे, आमच्या प्रभागातल्या महिलांना सगळे महिला माझ्यासोबत आहेत. आमच्या प्रभागातले लाडक्या बहिणीचे सगळे पैसे प्रत्येकाने मिळतात आणि ही काय पैसे देऊन बोलवले जनता नाहीये, हे सगळे आमच्या प्रेमापोटी आलेले महिला आहेत. सगळे आमच्या प्रेमापोटी आलेले महिला आहेत. बापूच्या घरच्या आहेत, माझी बहीण आहे, त्यांना विचारणार आहे बापूची रणनीती कशी असणार आहे. जास्त महिलांना घरात माहित असतंय हे आपण ते करायचं आहे, आपण हे करायचं आहे, आपल्याला तिथं जायचं आहे. काय 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 बैठक लावलेत? विश्वासात घेऊन बोलू, घाबरतेत. हा बोला. सगळेजण प्रेमापोटी आलेले आहेत, एकही महिला पैशाने देऊन आणलेली नाहीये. हे साहेबांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. जनतेचा विकास करायचा आहे, वार्डाचा विकास करायचा आहे, म्हणून प्रभाग क्रमांक 7 हा हाय व्होल्टेज वार्ड राहणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनिकेत दादा पिसे, मनोरमाताई सपाटे, मनीषाताई कंसे आणि स्वतः अमोल बापू बाळासाहेब शिंदे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार आहेत. तर बहुसंख्य मताने विजय करा, एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या वेळेस तुम्ही इलेक्शनला थांबले होते, किती कोटीचा विकास झाला इकडं? बऱ्याच कोटींचा विकास झालाय, बरीच कामं झालेली आहेत. रोडचं काम झालेलं आहे, नळाचे काम झालेले आहेत, लाईटचे काम झालेले आहेत. शेवटी मला एकच म्हणायचं आहे, नगरसेवा हीच ईश्वर सेवा. नळ, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते, आणि रस्त्यांचा विकास आणि वार्डांचा विकास आम्ही करणार आहे. खरंच तापलेले आहेत सगळे महिला. कधी एकदा वोटिंग होणार आहे हे मात्र खरं आहे. सगळे महिला तापलेले आहेत, सगळे लाडक्या बहिणी आहेत. हे प्रभाग खरंच तापलेले आहेत. आपण चंदन दाखवा, ही शिवसेनेची रॅली आहे आणि ह्या शिवसेनेच्या रॅलीमध्ये सगळे आपले माता भगिनी आहेत आणि धनुष्याचा बाण घेऊन हे निघालेले आहेत. आपण हे बापूची रॅली आहे आणि इथं मला वाटतंय की एवढे जे महिला आहेत शिवसेनेचे, हे आपण त्या लय वरडा लागलेत, आला रे आला म्हणालेत शिवसेनाला. हा थांबा थांबा थांबा, मला सांगा ताई, लाडक्या बहिणीचे पैसे कोणाकोणाला मिळतात? हात वर करून सांगा. आम्ही छोटे, ताई मला सांगा, भाजपवाले म्हणायला लागलेत आमच्यामुळे लाडकी बहीण मिळते. एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली योजना आहे ही, भाजपवाले खोटे बोलतात. खोटं बोलतात? खोटे बोलतात, सपशेल काय खोटे म्हणतो? बोलतात. खोटे बोलतात ते. एकनाथ शिंदेमुळे सगळं, एकनाथ शिंदेमुळेच आहे. एकनाथ शिंदे आले म्हणून बहिणांचे पैसे चालू झाले. जेवढं एकनाथ शिंदे ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो तेवढा कुठलाही नेता करणार नाही. तसेच आमचे अमोल बापू शिंदे आहेत, म्हणून या वर्षी 3 बॉन्ड. यो बापरे, 3 बाण आणि 1 घड्याळ. खरं कुणाचे काटे फिरवणार आहे हे मात्र निश्चितच आहे. एवढी मोठी महिलाची रॅली आपल्या सोलापूर मधून निघालेली आहे
येणाऱ्या आजीला विचारू. या चंदन, मला सांगा तुमच्या सुनेला 1,500 रुपये मिळतात का लाडक्या बहिणीचे? मिळतात. तुम्हाला? मला नाही. मला सांगा ते तुम्हाला 1,500 लाडक्या बहिणीचे मिळतात? कुणामुळे मिळतात? यांच्यामुळे मिळतात. मला सांगा तुम्हाला मिळतात का? मिळतात. कुणामुळे मिळतात? शिंदे साहेब. शिंदे साहेबांमुळे मिळतात. तुम्हाला मिळतात. आम्ही खूप आनंद आहे बहिणी. हो सगळे मिळावं असं वाटतंय का? वाटतंच की आमच्याकडे येणार येतील पण आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून पैसे द्यायला लागलात म्हणलं आमच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे आम्ही महिला पण त्यांचा विश्वासघात करणार नाही. लाडक्या बहिणी त्यांच्या असणारच आहे. धन्यवाद ताई. अजून आपण पुढे जाणार आहोत. हा, मला सांगा वहिनीला इकडे 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 वहिनीला 1,500 रुपये मिळतात का? कोण बोलायला तयार रे? हा, मला सांगा लाडक्या बहिणीचे पैसे हा कोणी दिले? हा, फक्त आणि फक्त एक माननीय श्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले. भाजपवाले म्हणतात की आम्ही त्यांचं पहिल्यापासून ना मला घ्या मला घ्या मला घ्या त्यांना सवयच लागली. भाड्यानं गोळा केलेलेच पक्ष आहे ते. सगळे भाड्यानं गोळा करायचं आणि म्हणायचं सगळ्याला मला घ्या मला घ्या मला घ्या म्हणून. सगळ्या जगाला माहित आहे एकनाथ शिंदेनी दिले का देवेंद्र फडणवीसनी दिले. खरंच लाडकी बहीण म्हणजे आपण बघायला लागलो. चंदन दाखवा ही रॅली कशी किती मोठी आहे आणि हे सगळे लाडक्या बहिणी आहेत. हे मात्र खरं आहे. एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आणि खरंच जे आपल्या लाडक्या बहिणीचे मतदान आहेत हे निर्णयदायक आहेत. पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. निराळ्या वस्तीच्या मार्गाने निघालेत. हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण कुणाच्या हातात राखी बांधणार हे मात्र निश्चित आहे. या चंदन, या चंदन, थांबा. इथं पूर्ण रस्ता पॅक झालेला. पूर्ण निराळ्या वस्तीच्या रस्त्यापर्यंत हे सगळे महिला आहेत आणि लाडकी बहीण हे खरोच कुणाला वोटिंग करणार हे मात्र खरं आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.